नमस्कार, मी कविता मराठी मॉम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल। आणि आज आहे रथसप्तमी, तर आज रथसप्तमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज रथसप्तमीच्या हा आपला हळदी कुंकूचा शेवटचा दिवस मानला जातो की आपण आजच्या दिवशी हळदी कुंकू करू शकतो। ज्यांचं काही राहिलं असेल काही कारणांमुळे तर आपण आजच्या दिवशी हळदी कुंकू करू शकतो। आणि आज दिवस पण खूप चांगला आहे, गुरुवार दिवस आहे, खूप छान छान असं वातावरण आहे। तर रथसप्तमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ मी काही व्लॉग नाही, तर मी गेल्या काही दिवसांमध्ये काय शॉपिंग केली, काही माझे मिनी मंगळसूत्र आहेत त्याचं माझ्याकडे जे काही कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। कारण असं की आता हळदी कुंकू झालं, सोसायटीचा हळदी कुंकू झालं, त्याचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, नसेल बघितले तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, एकदा जाऊन नक्की बघा। खूप सारी धमाल मस्ती आहे आणि काहीतरी खूप छान छान युनिक आयडिया सुद्धा तुम्हाला त्यातून मिळतील, त्यामुळे ते नक्की एकदा तुम्ही चेक कराच। तर आता माझ्या घरी हळदी कुंकू झालं, परत सोसायटीमध्ये झालं, तर त्यामध्ये आपण तयारी करतो, काहीतरी आपल्याला नवीन घ्यायचं असतं, त्यासाठी म्हणून काहीतरी शॉपिंग आपण करत असतो आणि आपल्याकडे जे काही असतं त्याच्यातलं काही। आणि आता असं होतं की आता आपल्याकडे म्हणजे एकच एक घालणं कंटाळवाणं वाटतं आपल्याला, काहीतरी प्रत्येक वेळी न्यू व्हेरिएशन हवं असतं, नवीन लुक काहीतरी क्रिएट झाला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं। आणि तेही कमी खर्चांमध्ये, त्याला जास्त पैसे लागता कामाही नाही, कारण की परत चॉईस बदलते आणि परत सगळ्या गोष्टी बदलतात त्यासाठी। तर असाच मी माझ्याकडे काही ज्वेलरीचं कलेक्शन आहे किंवा मी यावेळेस काय विकत घेतलं होतं हळदी कुंकाच्या निमित्ताने, तर ते तुमच्यासोबत शेअर करते। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी माझ्या घरी जे हळदी कुंकू झालेलं होतं तेव्हासाठी मी साडी वगैरे तर नाही, पण एक मस्त असा नेक पीस घेतलेला होता जो मला आवडला। आणि ही म्हणतात याला की टेम्पल ज्वेलरी असते, तर हा एक तो नेक पीस होता, हा असा। आणि हे जे आहेत ते त्याचे कानातले आहेत, खूप साधा सिंपल आणि पण मस्त दिसणारा असा हा नेक पीस आहे, मला बघता क्षणी आवडला होता। आणि हे म्हणतात ना टेम्पल ज्वेलरी, तर टेम्पल ज्वेलरी सारखाच दिसतो, आणि टेम्पल ज्वेलरी म्हणाल तर मला असं वाटतं की ती मॅट फिनिशमध्ये येते, तर ही पूर्ण गोल्डन फिनिशमध्ये आहे। आणि याची फिनिशिंग पण चांगली आहे, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये रेड आणि ग्रीन कलरचे छोटे छोटे स्टोन आहेत, मे बी दुरून तुम्हाला दिसणार पण नाही, पण असे आहेत। आणि डिझाईन पण खूप चांगली आहे। तर स्पेशली मी शालूवर नेसण्यासाठी, शालूवर घालण्यासाठी मी हा एक सेट घेतलेला होता की म्हटलं चला काहीतरी वेगळं चांगलं दिसेल, अशा प्रकारचा कुठलाही सेट माझ्याकडे नव्हता, त्यामुळे हा असा एक घेतलेला होता मी। त्यानंतर माझ्याच हळदी कुंकासाठी मी जे स्पेशल घेतली होती नथ, ती म्हणजे ही। तर यावर जर तुम्हाला दिसत असेल ना, तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे आहो, तर आहो लिहिलेली ही नथ आणि मला आवडली होती, छोटीशी नथ। मला म्हणजे खूप जण म्हणतात की तुला मोठी नथ कदाचित सूट करेल, पण मला असं वाटतं की माझ्या नाकाला एवढी छोटीशीच नथ बरी वाटते, खूप मोठी कदाचित मला सूट करणार नाही, पण ही छोटीशी नथी, आणि माझ्याकडे अशाच नथींचं कलेक्शन आहे, तर ही जी छोटीशी नथ आहे ती मला खूप आवडली होती आणि मस्त वाटते असे घातल्यावर। तर ह्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली? आणि याच्यात तर आता आपल्या मिस्टरांची नावं वगैरे लिहून पण मिळतात, तशा कस्टमाइज नथी पण मिळतात आहे मार्केटमध्ये। मार्केटमध्ये नाही, तुम्हाला जे काही पेज असतात इंस्टाग्रामवर वगैरे तिकडे कस्टमाइज करून मिळतील, मार्केटमध्ये तर हीच लिहिलेली मिळते। त्यानंतर अजून एक घेतली ती म्हणजे जेव्हा आमच्या सोसायटीचं हळदी कुंकू होतं तेव्हा मी घेतली होती, तर ही एक नथ, त्याच्यामध्ये गोल्डन आहे पूर्ण आणि पिंक कलरचे स्टोन आहेत, कारण तिच्या साडीमध्ये पिंक कलर होता, त्यामुळे मी ही एक घेतलेली होती। अशा छोट्या छोट्या नथी कलेक्शन करायला मला जास्त आवडतं आणि काहीतरी वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स असाव्यात। आता माझ्याकडे आहेत 4-5 नथी, त्याच्या वेगळ्या वेगळ्या काहीतरी डिझाईन्स आहेत, पण आता भरपूर अशा मस्त मोठ्या भरगच्च नथी आलेल्या आहेत, पण त्याला पूर्ण तसा लुक असेल ना तर अजून छान वाटेल। आपल्याला माहिती असते की घरगुती याच्यामध्ये मी काही इतकं जास्त करणार नव्हते, त्यामुळे मी खूप सिंपल सोबत ज्या हिशोबाने करता येईल तेच केलेलं होतं। त्यानंतर मी आता तुम्हाला माझं जे काही मिनी मंगळसूत्र आहेत माझ्याकडे त्याची शॉपिंग दाखवते। तर हे एक छोटंसं, आणि आता रोज गोल्ड तुम्हाला माहीतच असेल की बहुतेक सुरू आहे की सगळीकडे रोज गोल्ड जास्त चालतोय। पहिला गोल्डन होतं, मॅट होतं, परत कॉपर असायचं, आता रोज गोल्ड आलंय, तर हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे। तर हे एक छोटंसं आणि चांगलं दिसतं हे कशावरही तुम्ही वेस्टर्न म्हणा किंवा ड्रेस म्हणा कशावरही तुम्ही घालू शकता, आणि त्याची ना डायमंडची फिनिशिंग चांगली आहे, ही एक चांगली गोष्ट वाटते, ही एक मस्त आहे। तर हे एक मंगळसूत्र। त्यानंतर जेव्हा मी हळदी कुंकूची शॉपिंग करत होती तेव्हा मी घेतलेलं मंगळसूत्र ही एक डिझाईन खूप मस्त वाटली मला। याच्यामध्ये कुठली वाटी नाही किंवा काही नाही, पण जे मणी म्हणतात ना मुहूर्तमणी जसा असतो लग्नाच्या वेळीचा तसा आहे, आणि मस्त ही इथून 3 लेअर आहेत, इथून एक सिंगल लेअर आहे, आणि मजबूत पण आहेत,
तर ही एक डिझाईन पण खूप चांगली आहे मंगळसूत्रासाठी आणि घातल्यावर सुद्धा छान दिसते. कारण की जेव्हा मंगळसूत्र आपण घालतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मोस्टली काळं असलं दिसलं पाहिजे. म्हणजे माझा तरी पर्सनली असं विचार आहे, गोल्डपेक्षा मला काळा रंग जास्त दिसला पाहिजे, तर हे एक बरं वाटलं मला. तर ही एक डिझाईन आहे मिनी मंगळसूत्राची. हे 2 झालेत. आणि अजून एक आहे थर्ड मिनी मंगळसूत्र, ते म्हणजे हे जे डेली यूजसाठी आपण मस्त यूज करू शकतो. सिंगल लेअरमध्ये आहे, पण याची पण डिझाईन एक चांगली आहे, वेगळी आहे काहीतरी. आणि हे सुद्धा खूप कमी रेंजमधलं आहे. पण याचा एक प्लस पॉईंट असा निघाला ना की याला जेव्हा पाण्यामध्ये यूज केला त्याचा रंग अजून खुलून आला, म्हणजे एकदम प्रॉपर असं गोल्ड वाटतं. हे मला खूप जणांनी विचारलं हे गोल्ड आहे का, एके दोघींना हो म्हटलं मी, बाकीच्यांना खरं पण सांगितलं. तर हे गोल्डवालं पण मस्त वाटते, ही डिझाईन खूप चांगली वाटते. आणि हे सगळे मी लोकल मार्केटमधून घेतलेले आहे, मी कुठलेच ऑनलाईन शॉपिंग नाही केलेली आहे. मला ऑनलाईन शॉपिंग याच्या बाबतीत म्हणाल तर कधी कधी असं की कधी खूप छोटे येईल, कधी खूपच मोठं येईल, असा मला थोडासा डाऊट असतो. कारण की 1-2 वेळा असं झालेलं होतं, त्यामुळे मी काही त्या ऑनलाईन शॉपिंगच्या मागे लागत नाही ज्वेलरीच्या बाबतीत तरी. कारण की खूप कमी ज्वेलरी घेते मी, जास्त नाहीच घेत. तर त्यानंतर हे एक मंगळसूत्र जे प्रॉपर वाट्यांवाला आहे आपल्या, आणि हे असं पूर्ण गोल्डमध्ये आहे. आणि इथे जे मणी असतात ना पिंक कलरचे आणि ब्लॅक कलरचे असे मणी आहेत. तर हे मंगळसूत्र मला गिफ्ट दिलेलं होतं. तर हे एक मंगळसूत्र आहे आणि हे अजून तरी मी घातलेलं नाही, पण हे पण चांगलं वाटतं. साध्या सिंपल साडीवर किंवा ड्रेसवर सुद्धा छान वाटेल मिनी मंगळसूत्र. हे मंगळसूत्र खूप जुनं आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे आता सध्याचा कलर गेलाय, पण मी वापरते कारण मला आवडतं. हे जे होतं हे गोल्डन कलरचं होतं. गोल्डन पण नाही म्हणता ना त्याला, एक वेगळा रंग येतो ना मॅट फिनिशमध्ये, तशा टाईपमध्ये होतं ते. आणि पण हे मोती आणि हे बाकी एकदम सिंपल सर अशी होती. तर हेही चांगलं वाटतं आणि हे पण एकदम साधं सिंपल डेली यूजसाठी आपण वापरू शकतो, अशा टाईपचं हे मंगळसूत्र आहे. तर हे होते माझे. आता अजून पण एक आपलं अमेरिकन डायमंडचे असतात ना ते पण आहेत, पण ते आता थोडेसे जुने झाले, त्यामुळे त्याच्या ज्या सरी वगैरे असतात ना त्या थोड्याशा तुटलेल्या आहेत, त्यामुळे आता सध्या त्या वापरण्यात येत नाही. पण त्याचे पेंडन्स आपण नक्की वापरू शकतो. तो मी दुसऱ्या सरी घेऊन मी ते पेंडन्स नक्की यूज करणार आहे, कारण की त्याची फिनिशिंग खरंच खूप चांगली असते, त्यामुळे आपण ते यूज करू शकतो. तर हे आहेत माझे 5 मंगळसूत्र जे मी डेली बेसवर वापरते आणि मला खूप आवडतात. ही असं चेंज करायला मला जास्त सोनं आवडतच नाही. माझी एक मैत्रीण म्हणते म्हणे मस्तच आहे, म्हणजे नवऱ्याची तर म्हणे मजा आहे की ते बायकोला सोनंच आवडत नाही तर ती मागणारच नाही. पण मला खरंच सोन्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मला असं चेंज करायला जास्त आवडतं, कानातले म्हणा गळ्यातलं म्हणा, असं सतत असं वाटतं चेंज करत राहावं. एकच सोनं म्हटलं की खूप मोठी गोष्ट असते आणि ती सतत तीच वापरावी लागते. त्यामुळे तो माझा थोडासा असा थॉट आहे की मला नाही तेवढंसं आवडत. आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने म्हणाल तर बहुतेक ठिकाणी भरपूर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून मी इथेही इतकं जास्त लक्ष देत नाही की सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण की त्याच्यानंतर आपली ती मोडीत जेव्हा जातं ना तेव्हा त्याचे भरपूर पैसे कट होतात आणि ते वापरण्यातच येत नाही, तर कशाला एवढं इन्व्हेस्ट करा असं माझं मत आहे. तर हा माझा पर्सनल थॉट आहे. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे किंवा जेव्हा लग्नामध्ये आलेले आहेत ते आहे माझ्याकडे, पण तेच म्हटले तेवढंसं घालण्यात येतच नाही. त्यानंतर हे एक आहे मस्त मोठं असं मंगळसूत्र पूर्ण ब्लॅक आणि असं. तर असे अजून 1-2 मंगळसूत्र मला घ्यायचे आहेत जे मोठे मोठे असे असतात, जे साडीवर खूप छान दिसतात. कारण की जेव्हा असे फंक्शन्स असतात ना तेव्हा अशा सगळ्या गोष्टीची नीड वाटते की अरे हेच आपल्याला 2-3 वेळा घालावं लागलं, काहीतरी वेगळं पाहिजे होतं. तर मिनी मंगळसूत्र तर आहेत, पण अशी मंगळसूत्र जरा 2-3 व्हेरिएशनची असावी असं माझं मत आहे. तर मी आता त्याचंही कलेक्शन जमा करेनच. तर हे आम्ही सप्तशृंगीवरून घेतलेलं होतं हे वालं. पण पूर्ण जेव्हा लुक येतो ना तेव्हा हेही चांगलं दिसतं. असं मस्त जर एकच घातलं मोठं आणि छोटंसं कुठलं काही नेक पीस घातलं किंवा छोटंसं मंगळसूत्र घातलं तर हे छान दिसतं. तर हे एक आहे मंगळसूत्र माझ्याकडे लॉंगमध्ये. आणि लॉंगमध्ये म्हणाल तर आता मी जे घातलेलं आहे ते हे अशा पद्धतीचं, आणि याला सेम असेच इयरिंगसुद्धा आहेत. तर लॉंगमध्ये हे मग तेच म्हटलं ना की आपल्या चॉईसनुसार मी कधी छोटं कधी मोठं अशा पद्धतीने घालत राहते. त्यानंतर येते ती नथीची डिझाईन. तर तुम्हाला मी 2 दाखवलेल्या होत्या, ही एक तिसरी आहे, ही पण गोल्डमध्ये आहे पूर्ण. तर याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. त्यानंतर आपली जी ऑथेंटिक जी नथ असते ती ऑथेंटिक नथ तर आहे, सोन्याची सुद्धा आहे आणि नकलीसुद्धा आहे. कारण की सोन्याची अशी प्रॉपर तारवाली असते, तर प्रत्येकच वेळी ती जमत नाही, प्रेसवाल्या पटकन घातल्या जातात, त्यामुळे अशी प्रेसवाली सुद्धा मी ठेवलेली आहे. आणि ही सगळ्यात आधी पहिली जी नथ घेतलेली होती ती, याचं बघा हा मोतीसुद्धा पडले आहे. आणि हे जे मणी आहेत ना ते थोडेसे काळवंडले आहेत, पण
तरी पण ठेवली आहे मी, असो आपल्याकडे कधीही कामी पडू शकते किंवा इतरांना सगळी कामी पडू शकते अशा पद्धतीने. तर हे होतं माझं छोटंसं कलेक्शन जे माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर मी अजून काही गोष्टी घेतलेल्या होत्या, आय थिंक नाही घेतल्या होत्या, एवढंच घेतलं होतं. हा नेकपीसच एक मोठा असा घेतलेला होता आणि सेम असाच एक नेकपीस आणि अजून एक नेकपीस मी माझ्या बहिणीला आणि वहिनीला, कारण की त्यांनाही आवडला होता, तर त्यांना हळदी कुंकाचा वाण म्हणून यावर्षी मी त्या दोघींना तेच दिलेलं होतं की त्यांच्याकडे पण हे कलेक्शन नव्हतं तर त्यांच्याही कलेक्शनमध्ये याची भर पडेल त्यासाठी म्हणून. तर असं होतं माझं छोटंसं माझं जे काही कलेक्शन आहे ते. कसं वाटलं, याच्यातली कुठली डिझाईन तुम्हाला आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही असा काही विचार करता का की नकली घातले की जरा व्हेरिएशन मिळतं आपल्याला घालण्यामध्ये की फक्त सोन्यामध्ये? प्रत्येकाची आपापली चॉईस असते, असं मी म्हणत नाही की नकलीच घाला किंवा असलीच घाला, प्रत्येकाची एक चॉईस असते. आता माझ्या आईला म्हणाल ना तर माझ्या आईलाही नकली आवडत नाही, तिचं म्हणणं आहे की सोनं आहे तर सोनं घाला. पण म्हटलं ना असं होतं ना, मम्मी ठीक आहे ग, आता आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो, नंतर बघू पुढे काय करायचं आहे ते. आणि ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने म्हणा, कुठे जाणार असेल तर आपल्या वर्किंग ज्या ताई असतात त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा जास्त बेनिफिट होतो, जास्त त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. आणि आजकाल ह्या सगळ्या गर्दीमध्ये खूप गोंधळ होतो, त्यामुळे माझं तरी असं मत आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण हरकत नाही म्हणजे कॅरी करायला वगैरे. आणि आमच्या इथे हळदी कुंकाला ज्या बा आलेल्या होत्या ना, तर त्यांचं कसं म्हणणं होतं की मी ज्यांच्या पण घरी जाईन तर त्यांच्या घरी मला काहीतरी घेऊन जावं लागतं, नाही तर माझा जो एक उपास आहे तो फलित होत नाही, असं त्यांचं काहीतरी मत होतं. त्यांचं काय असेल, त्यांची पूजापाती आहे त्याची. तर तेव्हा त्यांनी मला ही एक गिफ्ट दिलेलं होतं बाणी. आणि हा मस्त असा छल्ला आहे ज्याच्यामध्ये आपला मोबाईल पण राहतो, कमरेला अडकवायचं आणि हे जर नसेल तसं करायचं. तर मग ही एक अशी छोटीशी दोरी आहे. तर हे खूप युजफुल पॅकेट आहे, मला पण आवडलं हे. आणि जे हे बाची कल्पना पण आवडली की हा हे पण खूप छान आहे. आणि इवन वाणासाठी सुद्धा ही गोष्ट खूप चांगली आहे, आपण मैत्रिणींना सुद्धा देऊ शकतो. मी नेक्स्ट इयर हे शोधण्याचा प्रयत्न करेन की मला हे कुठे मिळेल बल्कमध्ये. तर विचार तर आहे, तर बघू, आयडिया चांगली दिली बाने. तर हे एक मला आलेलं हळदी कुंकाचं गिफ्ट आहे आणि ही सगळी माझी ती ज्वेलरी होती. तर बस असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आमचं हळदी कुंकू खूप छान पार पडलं होतं आणि